ची मॅच मेगा फायनल 2 ओव्हरची मॅच आहे. चला मॅच लगेच सुरुवात करूया. मनापासून धन्यवाद संपूर्ण पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आणि या संपूर्ण मेहनत राहिले पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन कमिटीची. अध्यक्ष संस्थापक शिवा जाधव बॉस. 2 दिवसीय ही क्रीडा स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळाली. पाटण तालुका रबल बॉल प्रीमियर लीग संपूर्ण मेहनत राहिली 2 दिवस कमिटीची. 8 संघ होते. 8 संघांचा रणसंग्राम आपण पाहिला आणि आता मेगा फायनल कडे आपण ही स्पर्धा वाटचाल करत असताना मात्र पाहायला मिळते. टॉस जिंकलाय एसके वॉरियर्स संघाने. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमंत्रित केले कलापती 11 संघाला बॅटिंग साठी. 2 ओव्हरची मॅच आहे मेगा फायनल. दोन्ही टीम मात्र सज्ज आहेत फायनल साठी. सलामीची जोडी बाबूराव आणि निलेश. गोलंदाजीसाठी मात्र गणेश शिंदे पहिलं षटक हाताळण्यासाठी मात्र सज्ज झालाय. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या फायनल साठी. दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. लेट्स पे. मॅचला होईल सुरुवात. संघर्षाला होईल सुरुवात. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल गणेशचा. पहिलाच बॉल फ्लिप करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात केली आहे. खातं अकाउंट श्री गणेश होतोय टीम कलावती 11 संघाचा. ओहो आणखीन एक जबरदस्त बॉल वेगाने टाकलाय. बीट करून पाठीमागे चाललाय. अधिक यांच्या हातामध्ये आलाय तो डॉट बॉल. फायनलची लढत आहे मेगा फायनल. कोणता संघ असेल चॅम्पियन होईल तिसऱ्या पर्वाचा उत्सुकता प्रत्येकाला आहे. ड्राइव्ह केलाय. ऑन ड्राइव्हचा प्रयत्न. अगदी वेगाने एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एकच धाव. परंतु सचिन आसवले अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतायत. चीता मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा खेळाडू मात्र पाहायला मिळतोय. बाबूराव साठी हा बॉल अगदी ब्लॉक होलचा बॉल होता. टप्पा पुढे ठेवला होता. बॉल बॅकट्रॅप पाहायला मिळाला. स्वतः गणेश शिंदे मात्र बॉल पर्यंत गेले. एक धावेपासून वंचित ठेवू शकले नाहीये. एक धाव अगदी चपळाईने मात्र पूर्ण केली आहे. सिंगल आले. टीमची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती. ओहो इथे जबरदस्त स्ट्रोक. आव देखाना ताव. मला हवी आहे संघासाठी धाव. खाऊन जाईन मी या स्पर्धेत भाव. ठोकलाय निलेशने षटकार. आणखीन एक बिग हिट केलाय. लांब लचक ठोकलाय परंतु पंचांचा निर्णय येतोय. डी झोन मध्ये एक धाव. ओहो आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पावसाचा आता ओघ वाढलाय. डिक्लेअर स्वरूपाची एक धाव मात्र धाव फलकावरती ऍड होईल. सिंगल येते. टीमची धाव संख्या 1 वर 1 11 धावा. पहिलं षटक समाप्त. 11 धावा धाव फलकावरती लागतात. नो लॉस. 11 धावा. पहिलं षटक गणेश शिंदे यांनी हाताळलं. 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या आणि अंतिम षटकासाठी मात्र सचिन आसवले यांना बोलवलंय. 11 धावा आल्यात. मेगा फायनलची लढत एसके वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र पाहायला मिळते. कलावती 11 हा संघ. मॅच थोडी स्पीडअप करा मित्रांनो कारण सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करायची आहे. बाबूराव स्ट्राइक एंडला.
सचिन यांचा पहिला बॉल. ओहो, इथे आणखीन एक चांगला बॉल. पहिला बॉल डिक्लेअर झोन मध्ये जात असताना पहिल्या बॉलवरती सिंगल आले. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. ओहो, इथे शरीराचा वेध घेणारा बॉल. बॉल पाठीमागे जात असताना तिथे एकच धाव मात्र प्राप्त झाली आहे. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती जरूर ऍड होते. सिंगल येते. गणेश शिंदे जातोय. सचिन आसवल्याला काहीतरी कान मंत्र देतोय की बॉल तुला टप्पा कशा पद्धतीने हाताळायचा आहे हे त्याला सांगतोय. मेगा फायनल. 2 बॉलचा खेळ झाला. अजून 4 बॉल शिल्लक आहेत. अंतिमचं षटक. सचिन आसवले. पुढचा बॉल. ओहो, इथे टप्पा चुकलाय. टप्पा चुकलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आणि वन बाउन्सचा देखील इशारा दिलाय पंचांनी. दंडित केलंय. 14 धावा. टप्पा पडल्याचा थोडासा खालती राहिलाय. ऑफस्टिकच्या बाहेर पिचिंग. वाईट +1 एक्स्ट्रा धावा धाव फलकावरती ऍड होत आहेत. पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 या धावसंख्येवरती. ह्या धावा रोखाव्या लागतील. सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहेत त्यामुळे स्कोर हा थांबवावा लागेल. हो, जबरदस्त स्ट्रोक. बॉल हवेत आहे. कॅचचा प्रयत्न. मिठाई खाने का मन था, चाय पीने का मन था, पर कागज का टुकड़ा कम था. छक्का लगाने का मन था पर लेकिन वहां एलिवेशन कम था. एलिवेशन कम था. हम यू गए यू आए. ठोको डीजे. राजू दादा, तुम्ही कॅमेरामध्ये कैद झालाय. खूप चांगला डान्स तुमचा पाहायला मिळाला. नवीन बॅटर युनाइट नंबर 3 मध्ये सूरज. ओहो, इथे टप्पा पडला. थोडासा खालती राहत असताना मात्र पाहायला मिळतोय. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव फलकावरती जरूर ऍड होते. एकच धाव मात्र येईल. सिंगल येते आणि या सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचते म्हणजे 17 या धावसंख्येवरती. 17. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक. बाबूराव. हो, इथे जबरदस्त स्ट्रोक. नाही जमणार, नाही जमणार. एकदा करून बघा, नक्की जमेल. आणि आता ते बाबूरावने जमवलंय आणि षटकार ठोकलाय. सर, आपल्याला विनंती असेल आपला यशोचित सन्मान या ठिकाणी घेतला जातोय. राजू मस्कर सर. ओ, इथे फुल टॉस बॉल होता. पंचांचा इशारा इथे. नो बॉल रन आउट. नो बॉल आणि रन आउट आहे. नो बॉलची रन फक्त असेल. इट्स नो बॉल.
इट्स अ नो बॉल. येस, चेक केलंय. रनआउट आहे. नो बॉल असेल नक्कीच, पण रनआउट आहे. चला नवीन बॅटर राजी मस्कर सर यांचा योचित सन्मान. चला नवीन बॅटर प्लीज जा लवकर, प्लीज प्लीज घाई करा थोडीशी. आयोजकांना तुम्ही काय देऊ शकता तर अतिरिक्तचा वेळ, त्यामुळे विनंती करेन. संपूर्ण मेहनत राहिली आहे कमिटीची, बॉसची देखील मेहनत. शेवटचा बॉल आहे. 24 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात. 24 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल सचिन आसवले. स्ट्रायकर एंडला मात्र पाहायला मिळतोय सूरज. ओहो, वेगाने टाकलेला बॉल. शेवटचा बॉल आलाय, डॉट बॉल. 24 धावा धावफलकावरती. विजयासाठी लक्ष असेल 25 धाबांचं. 12 चेंडू करायचे आहेत, 25 धाबा. जास्त वेळ न घेता कलावती 11 लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. कलावती 11 लगेच फिल्डिंग लावून घ्या. 25 धाबांचं लक्ष. 25 12 चेंडू 25 करायचे आहेत. मेगा फायनलचा सामना. कोणता संघ मात्र चॅम्पियन होण्यासाठी मात्र सज्ज होईल, येणाऱ्या 12 बॉल मध्ये समजेल. 12 चेंडू 25 करायचे आहेत. चला बाबूदा प्लीज, अतिरिक्त वेळ नको. बाबूदा प्लीज लगेच फिल्डिंग लावून घ्या. आणि हॉटेल सरपंच ढाबा कोपरखैरणे नेरूळ या ठिकाणी विजेता आणि उपविजेता संघासाठी विजेता संघाला 20% सूट असेल आणि उपविजेता संघाला 15% डिस्काउंट. रविराज रांजणे साहेब यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीज कॅश प्राइज दिलेली आहे. कोपरखैरणे आणि नेरूळ राजधानी स्वीटच्या समोर हॉटेल सरपंच ढाबा. विजेता संघाला 20% सूट, उपविजेता संघाला 15% सूट. बॉलची पूर्तता करायची आहे. मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. विजेता संघ कोणता होईल, चॅम्पियन संघ कोणता होईल, प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये मेगा फायनलची ही मॅच बघण्यासाठी मात्र सज्ज होत आहेत. प्रत्येकाच्या नजरा या मॅच कडे राहिल्या आहेत. युट्यूबच्या माध्यमातून ओम साई एमटीसी ला देखील प्रेक्षक वर्ग जोडले गेलेत. काय सामना रंगलाय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पाटण तालुका रब्बल बॉल प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3. तिसऱ्या पर्वामध्ये अंतिमच्या टप्प्यामध्ये ही लढत. एसके वॉरियर्स तर दुसऱ्या बाजूला कलावती 11. एसके वॉरियर्स म्हटलं की सुनील आळेकर साहेबांचा संघ आणि कलावती 11 अनिल पवार साहेबांचा संघ. पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय. जाऊया उत्तर अर्धामध्ये. लक्ष आहे ते म्हणजे 25 धाबांचं 12 चेंडू 25 धाबांचं लक्ष. सलामीची जोडी गणेश शिंदे आणि त्याच्या जोडीला अजय खांडेकर एजे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सोमा आलाय.
पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी घेतली आहे आणि पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. पंचांचा रिव्ह्यू आहे. बॉलची पिचिंग कशा पद्धतीने झाले. इट्स अ वाईट बॉल. वाईट बॉल आहे. अगदी आपटीबार पाहायला मिळाला. आपटला हा बॉल. हो क्लीन बोल्ड काठी काढलीये. चले जाऊचा इशारा दिलाय. लगा 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 440 वोल्टचा धक्का लागलाय. अनिल पवार यांच्याकडनं सोमासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक. अनिल पवार यांच्याकडनं महत्वाची विकेट. काय गोलंदाजी, काय पिचिंग, काय टप्पा हाताळलाय. चांगला ऍक्शन. ऋषी फुल टॉस बॉल पाठीमागे चाललाय. डिक्लेअर स्वरूपाची एकच धाव मात्र मिळेल. सोमा चांगला रिदम, चांगला अँगल प्रभावित केलं या गोलंदाजाने संपूर्ण लीग मध्ये. परंतु आता ऋषी आणि एजे वरती नजरा असतील. हो इथे पुन्हा बॅडमिंटन स्ट्रोक. हॉटेल सरपंचा तांबडा पांढरा झणझणीत. हॉटेल सरपंचा तांबडा पांढरा झणझणीत आणि ऋषीच्या बॅट मधून येतोय षटकार. हो इथे कमबॅक, इथे कमबॅक. प्रेशर प्रेशर आणि प्रेशर. एक तेरी एक मेरी. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. पुन्हा एकदा पावसाची सर सुरू झाली आहे. पाऊस सुरू झालाय. श्रावण देखील सुरू झालाय. आठ धावा. फुल टॉस बॉल होता. वळवण्यामध्ये प्रयत्न केलाय जरूर फुल टॉसला. फुल टोल वसूल करता आला नाहीये. फक्त एक धाव मात्र प्राप्त होईल. सिंगल येते. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर टीमची धाव संख्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल आहे अजून. 9 धावा. वॉट अ मॅच, वॉट अ मॅच. पीटीआर बीपीएल. शेवटचा बॉल सोमाचा. ओहो इथे थोडासा अडथळा निर्माण होतोय. पुन्हा सज्ज होईल आपल्या गोलंदाजी रनवे वरती. परंतु प्रभावित केलं. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सोमासाठी काय गोलंदाजी राहिली आहे. ओहो इथे जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. एक टप्पा घेत बस काय भावा. इथे खेचल्या 4 धावा. चौकार. 4 रन्स. तेरा. आता येणारे बॉल 6 आणि 12 धावांची गरज. 6 चेंडू 12ची गरज. महत्वाचं जबाबदारीचं षटक कोणाकडे दिलं जाईल. चर्चा केली, चर्चा विनिमय झाली आणि शेवटचं अंतिम महत्वाचं जबाबदारीचं षटक हाताळण्यासाठी
गोलंदाज मात्र वापरला जातोय. सूरज आलाय, मॅन फ्रॉम कुसरूड, कुसरूड एक्सप्रेस. सूरज आणि स्ट्राइक एंडला ऋषी. ओहो, पुन्हा एकदा रनअप मध्ये 6 चेंडू 12ची गरज आहे. पहिला बॉल. हो, इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे, उंची जास्त लांबी कमी आणि इथे मिळते विकेटची हमी. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट, महत्वाची विकेट होती. बॅक टू दी पॅव्हलियन पाठवलंय. राहुल आलाय मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॅटर. ओहो, इथे वेगाने टाकलेला बॉल आणि स्ट्राइक हवी होती एजेला. स्ट्राइक रोटेट झाली आहे. आता एजे कडे, एजे वरती सगळ्यांच्या नजरा असतील. एजे वरती टीमची जबाबदारी असेल आणि ती जबाबदारी स्वीकारण्यासाठी तो सज्ज आहे. येणारे 4 बॉल, 11 धावांची गरज. क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला पर्याय नाही. कष्ट करावे लागतील, मेहनत करावी लागेल. पहिला बॉल इथे फेस करत असताना सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. लेग स्टिकच्या बाहेर. आणि हे चाहता वर्ग, हा प्रेक्षक वर्ग. ओहो, आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल. पराभूतांचं लक्ष हे विजेत्याकडे असतं. पराभूतांचं लक्ष हे विजेत्यांकडे असतं आणि विजेत्यांचं लक्ष हे फक्त जिंकण्याकडे असतं, फक्त जिंकण्याकडे असतं. परंतु या मॅच मध्ये, मेगा फायनल मध्ये कोणता संघ जिंकेल हे मात्र पाहायचं आहे. चॅम्पियन कोण होईल. येणारे 3 बॉल, 10ची गरज आहे. ओहो, सोडून दिलाय. हे प्रेशर आहे, हा दबाव आहे, दबाव आहे आणि दबाव निर्माण होतोय दोन्ही संघांवरती. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदललं जातंय. एकेका बॉल वरती संघर्ष बदलला जातोय. आता येणारे बॉल 3 चेंडू आणि 9 धावांची गरज. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटला थोडासा ब्रश झाला. विकेट कीपरने लाईन मिस केली. आता चांगली गोलंदाजी, काय कमबॅक केलंय. आगीचे रखरखते निखारे मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकले जात आहेत. चांगला अँगल, चांगला टप्पा, लाईन लेंथ मात्र अचूक. 2 चेंडू 9ची गरज. एक बिग हिट, एक मोठा फटका सामन्यात मध्ये कमबॅक करून देईल. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 9ची गरज. 1 चेंडू 9. हा जर बॉल खराब आला, हा जर बॉल खराब आला तर कुठेतरी सामन्यामध्ये कमबॅक होऊ शकतं. शेवटचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल हे प्रेशर आहे मित्रांनो. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास,
आणि हरलो तरी इतिहासच मैदानाच्या आतमध्ये घडला पाहिजे, परंतु आज कोणता संघ इतिहास मैदानामध्ये घडवतोय हे पाहायचं आहे. एक चेंडू 8 धावांची गरज. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, आणि ही लीग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. एक चेंडू 8, फुल टॉस बॉल. पराभवाचं अंतर कमी करणारा हा षटकार मात्र पाहायला मिळाला. खूप वाट पाहिली या षटकाची, खूप धरला धीर, खूप वाट पाहिली.